नको आता भीती, पुढे पुढे जाण्या, यशवंत कीर्तिवंत जगप्रसिद्ध होण्या, सिंधुदुर्ग लाईव्ह पाठीशी ध्येय सिद्धी करण्या, घे भरारी या नभाला तू झुकविण्या. इच्छा अनेकांची असते, पण सर्वांनाच हे शक्य होत नाही. पण यांनी मात्र हे करून दाखवलंय. 12वीच्या परीक्षेत जिल्ह्यात लक्षवेधी यश मिळवलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या सर्वात पहिल्या आणि सर्वात लोकप्रिय नंबर 1 चॅनेलने या उत्तुंग यश मिळवलेल्या टॉप 10 गुणवंतांना आपला व्यासपीठ उपलब्ध करून दिलाय. आज आपण संवाद साधणार आहोत 12वीच्या परीक्षेत देवगड तालुक्यात प्रथम आलेली अपूर्वा सहस्त्रबुद्धे हिच्याशी, आमच्या टॉप 10 या मालिकेत. सिंधुदुर्ग लाईव्ह टॉप 10 या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत माता वैष्णोदेवी फाउंडेशनचं MVD इंटरनॅशनल स्कूल. नमस्कार. सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत टॉप 10 या मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. देवगड तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या अपूर्वा सहस्त्रबुद्धे या वाड्यातील मुलीच्या आपण आज घरी आहोत. नेमकं तिनं अभ्यास कशा पद्धतीने केला होता, काय प्लॅनिंग त्यांनी केलं होतं आणि इच्छित ध्येय प्राप्त करण्यासाठी तिनं काय मेहनत घेतली हे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत आहे देवगड तालुक्यामधून प्रथम आलेली विद्यार्थिनी अपूर्वा अविनाश सहस्त्रबुद्धे. आपण जाणून घेऊया नेमकं कशा पद्धतीने अभ्यास केला होता आणि हा 12वीपर्यंतचा यशाचा प्रवास तिचा कसा होता. अपूर्वा, सर्वप्रथम तुझं अभिनंदन. सिंधुदुर्ग लाईव्ह न्यूज चॅनलच्या वतीनं तू 91.23% गुण मिळवत संपूर्ण देवगड तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक जो आहे तो पटकावलेला आहे. त्याबद्दल सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं तुमचं सहर्ष अभिनंदन. थँक्यू सर. अपूर्वा, मला एक सांग, 12वीमध्ये 91.23% एवढे गुण तुला मिळतील अशी अपेक्षा होती का? आणि तुला रिझल्ट कळला असेल तुझा 12वीचा, परंतु जेव्हा तुला कळलं की तू देवगड तालुक्यामध्ये प्रथम आहेस तेव्हा नेमकी तुझी प्रतिक्रिया काय होती? तुझ्या कुटुंबाची प्रतिक्रिया नेमकी काय होती? आधी 90% पर्यंत मला अपेक्षा होती. मी जे काय अभ्यास केला होता आणि जसे पेपर लिहिले होते त्याच्यावरनं 91.23 मार्क पडले मला. आणि नंतर त्या दिवशी संध्याकाळी कॉलेजमधनं एक क्लर्क आले होते, ते कॉलेजचं लेटर फर्स्ट आल्याबद्दलचं बुके वगैरे घेऊन. तेव्हा कळलं की कॉलेजमधनं पण फर्स्ट आले. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी न्यूजपेपर वाचला तेव्हा हे कळलं की मी देवगड तालुक्यातनं पण फर्स्ट आले. म्हणजे 90% पर्यंतची अपेक्षा असून सुद्धा मला असं वाटलं नव्हतं की तालुक्यात रँकिंग येईल, तो सुद्धा फर्स्ट रँक. त्याच्यामुळे भरपूर आनंद झाला होता. म्हणजे आधी खरं वाटत नव्हतं, कारण तालुक्यात रँकिंग येणं अजिबातच एक्सपेक्ट नव्हतं, पण खूप आनंद झाला. आणि तेव्हा आई होती माझ्यासोबत. ते आईन पहिल्यांदा ती न्यूज बघितली आणि त्याच्यानंतर मी बघितली, त्याच्यामुळे खूप आनंद झाला होता ते बघितल्यानंतर. कुटुंबामध्ये कळलं असेल की तू तालुक्यामध्ये प्रथम आलीस तेव्हा नक्कीच त्यांना सर्वांना आनंद झाला असेल. तुझ्या नातेवाईकांकडून तुला अभिनंदनाचे फोनही आले असतील. मला एक सांग, हे यश मिळवण्यापर्यंतचा मार्ग कसा होता? म्हणजे 12वीमध्ये 91.23% मार्क्स मिळत, नेमकी अभ्यासाची पद्धत तुझी कशी होती? तू कोचिंग क्लासचा कुठला आधार घेतला होतास का, कॉलेजच्या शिक्षणाचं मार्गदर्शन किंवा मग सेल्फ स्टडी, कशावरती तू नेमकी अवलंबून होतीस? 11वीत आणि 12वीत सुद्धा मी कुठच्याच प्रकारचे कोचिंग क्लासेस लावले नव्हते. सेल्फ स्टडी आणि आमच्या कॉलेजच्या सगळ्या प्रोफेसर्सचं मार्गदर्शन ह्याच्यावरूनच मी अभ्यास केला. आणि प्रश्नपत्रिका संच वगैरे वापरून कशा प्रकारचे प्रश्न येतात त्याचा मी एक स्टडी केला होता, त्यानुसार मी अभ्यास केला. आणि कोचिंग क्लासेस अकाउंट्ससाठी पण कुठच्याच विषयासाठी नव्हते, कॉलेजच्या प्रोफेसर्सच्या मार्गदर्शनामुळेच एवढं मला यश मिळालं. सांग, 10वी नंतर खरं म्हणजे विद्यार्थी ठरवतात की आपणास पुढे काय बनायचं आहे, त्यानुसार मग ते शाखा निवडतात. मग ती कला शाखा असेल, वाणिज्य शाखा असेल किंवा विज्ञान शाखा असेल. नेमकं तू 11वीला कॉमर्सला ॲडमिशन घेतलंस, यामागचं ध्येय काय होतं आणि 10वीपर्यंत तू अभ्यास कसा केला होतास हे जरा सविस्तर सांगशील? 6वीत असताना मी जवाहर नवोदय विद्यालय सांगलीला गेले. म्हणजे 5वीत ती परीक्षा असते एंट्रन्सची, त्याच्यानंतर सिलेक्शन होतं. माझं सेकंड लिस्टला सिलेक्शन झालेलं आणि मी 6वीत नवोदय विद्यालयाला गेले. तिथे माझ्या पर्सनॅलिटीला ग्रूम करण्यासाठी बरंच म्हणजे काय काय होतं. तिथे एकतर स्वतःला इंडिपेंडंट
बनतो आपण, कारण तिथे आपण पालकांसोबत राहत नसतो, सगळी आपल्यासोबतची मुलं असतात तिथे. आणि हॉस्टेल 6वीपासून मी हॉस्टेलला होते. त्याच्यानंतर 9वीत असताना तिथे नवोदयमध्ये एक मायग्रेशन सिस्टीम असते, म्हणजे नॉन हिंदी रिजनमधली मुलं हिंदी रिजनमध्ये पाठवतात. तर आमच्या इथे उत्तर प्रदेशमध्ये जवाहर नवोदय विद्यालय एटाला आमच्या नवोदयचं मायग्रेशन होतं. तेव्हा मी 9वीत उत्तर प्रदेशला गेले. तेव्हासुद्धा म्हणजे आम्ही 8 मुली आणि 11 मुलं असे आम्ही तिथे मायग्रेशनसाठी गेलेलो. तेव्हासुद्धा पहिल्यांदाच एवढ्या लांब, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर राहायचं वगैरे, तो पण एक्सपिरियन्स तिथे एक मिळाला. आणि स्वतःला ग्रूम करण्यासाठी बरेच तिथे एक्सपिरियन्स मिळाले. त्याच्यानंतर 10वीत मला 87% पडले. आणि तेव्हासुद्धा तिथे शिक्षकांचं मार्गदर्शन, बाकी वेकेशनमध्ये फक्त कोचिंग क्लासेस लावले होते पुण्याला. त्याच्यानंतर तिथे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आम्ही केलेला अभ्यास ह्याच्यावरूनच आम्ही पुढचा हे केला. आणि सायन्स मला आधीपासूनच आवड नव्हती, मला CA व्हायचं होतं, म्हणून मी 11वीला कॉमर्स शाखा निवडली. 11वीला तू कॉमर्स ॲडमिशन घेतलंस. 11वीला तू सांगली नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी, पुढे नवोदय विद्यालय तू कंटिन्यू केलंस की इथं देवगडला इथं लोकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतंस? ॲक्च्युली मी त्याच्यानंतर मला कॉमर्सच करायचं असल्यामुळे मी महाराष्ट्रात CBSE बोर्डचं नवोदयचं कॉमर्स फक्त साताऱ्याच्या नवोदयमध्येच आहे, म्हणून मी 10वी नंतर साताऱ्याच्या नवोदयमध्ये ॲडमिशन घेतली होती. पण तिथलं वातावरण मला सूट झालं नाही, तब्येत सारखी बिघडायला लागली, त्याच्यामुळे होमसिकनेस आला आणि जरा मी डिस्टर्ब झाले. त्याच्यानंतर म्हणून 1 सेमिस्टरनंतर मी इथे आले परत, त्याच्यामुळे 1 वर्षाचा इयर गॅप पडला. मग मी नेक्स्ट इयर इथे NS पंत वालावलकर ज्युनियर कॉलेजला फ्रेश ॲडमिशन घेतली 11वीत. तेव्हा ॲक्च्युली माझं 1 वर्ष वेस्ट झालं होतं, त्याच्यामुळे थोडं दडपण होतंच अभ्यास करताना. तरी पण मला 11वीत 82% पडले. आणि नंतर मग 12वीत आत्ता 91.23. ते म्हणजे अभ्यास करताना मी फार असं रात्रीचं जागून किंवा सकाळी 3-4 वाजता उठून असा प्रकारचा मी काही अभ्यास केला नव्हता. दिवसातनं मी 3 ते 3.5 तास अभ्यास करत होते. जे काय करत होते तेवढं मन लावून करत होते. त्याच्यानंतर मी रेफरन्स बुक्सचा वगैरे आधार घेतला आणि पेपर लिहिण्याची पद्धतसुद्धा महत्त्वाची असते मार्क्स मिळवण्यासाठी. त्याच्यामुळे पेपर सोडवण्याचा सराव केला, उत्तरं लिहिण्याचा, आणि आत्ता यश मला मिळालं. नक्कीच स्वतःच्या सेल्फ स्टडीवरती तू अशी एक अभ्यासाची स्वतःची पद्धत बनवली होतीस आणि त्यामुळेच तुला हे यश असं मिळालं आहे आता. तर मला एक सांग, 12वीच्या परीक्षेमध्ये 12वीच्या वर्षामध्ये आपण सुरुवातीपासून अभ्यास करत असतो की पहिल्या दिवशीपासूनच. जेव्हा परीक्षा बोर्डाची डिक्लेअर होते आपली, त्या दरम्यानच पूर्वपरीक्षा झालेली असते आणि तो पुढचा जो काही 20-25 दिवसांचा कालावधी असतो, अत्यंत ताणतणावाचा कालावधी असतो तो. मग त्या वेळेमध्ये जे काय तुला प्रिलिमला मिळालेले मार्क्स असतील ते आणखीन जास्त त्याच्यामध्ये ग्रोथ करण्यासाठी तू काय प्लॅनिंग केलं होतंस? आणि त्या दिवसांमध्ये म्हणजे वॉर लेवलला आपण जे काय म्हणतो आपण वॉर लेवल अक्षरशः ती अवस्था असते, कुटुंबातली सगळे आपल्या घरातली माणसं सुद्धा नाही, माझ्या मुलाची 12वीची परीक्षा आहे अशा प्रकारचं असतं. एक आत्ता 15 दिवसांवरती 20 दिवसांवरती घेतले, काउंटडाऊन सुरू होतं अक्षरशः. मग अशा प्रकारचा टेन्स जो असतो तो तू कशा पद्धतीने मॅनेज केला होतास आणि विरंगुळा म्हणून त्यावेळी तू काय साधन वापरायचीस? ॲक्च्युली माझी प्रिलिम परीक्षा 3 जानेवारीपासून सुरू होणार होती आणि 2 जानेवारीला आम्हाला कळलं की माझ्या बाबांची तब्येत बिघडली होती. त्यांना किडनीचा प्रॉब्लेम झाला होता, क्रिएटिन खूप वाढलं होतं आणि लगेच दुसऱ्या दिवशीपासून माझी प्रिलिम परीक्षा होती. त्याच्यामुळे तेव्हा प्रिलिम माझी पूर्ण स्ट्रेसमध्येच गेली. फारसं मी काय म्हणजे शक्यच नव्हतं मला तेवढं सगळं हँडल करणं. अपूर्वाशी गप्पा मारताना आपल्याला नेमकं कळून चुकलं आहे की तिने अभ्यासाची नेमकी पद्धत काय होती. सेल्फ स्टडीवरती तिने अभ्यास केलेला आहे, परंतु नेमकी 12वीची परीक्षा आल्यानंतर तिच्या कुटुंबामध्ये काय अडचणी आल्या होत्या, कुठल्या अडचणींवरती मात करून कुठल्या संकटांशी मुकाबला करत तिनं हे यश मिळवलं आहे, तिची मानसिकता त्यानं त्यावेळी कशी तयार केली होती, मनोधैर्य खचू न येता कशा पद्धतीने अभ्यास केला होता, हेही आपणास तिच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती काय संदेश देणार आहे, तिच्या भविष्यामध्ये तिला काय बनायचं आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते आपणास तिच्याकडनं जाणून घ्यायची आहेत. परंतु या वेळेला आपणास घ्यायचा एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नकास, पाहत राहा फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह.
नको आता भीती, पुढे पुढे जाण्या, यशवंत कीर्तिवंत जगप्रसिद्ध होण्या, सिंधुदुर्ग लाईव्ह पाठीशी ध्येय सिद्धी करण्या, घे भरारी या नभाला तू झुकविण्या. तुझी घडविसी विश्वकर्मा, तुझी घडविसी अन्नपूर्णा. माता वैष्णोदेवी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, MVD नॉलेज हब. मुंबई पुणे नंतर आता सिंधुदुर्गात MVD कॉलेज, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा आणि डिग्री, BCom बँकिंग आणि इन्शुरन्स, फायनान्स मार्केट, CBSE इंटरनॅशनल स्कूल. मुंबई गोवा हायवे ओसरगाव, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल क्रमांक 94 235 75 547, 84 120 399 66, 84 120 799 66. लँडलाईन नंबर 023 67 25 11 11, 25 11 22, 25 11 55, 25 11 66 आणि 25 11 77. व्हॉट्सअप नंबर 84 120 399 66. माता वैष्णोदेवी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, MVD नॉलेज हब. सिंधुदुर्ग लाईव्ह टॉप 10 या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत माता वैष्णोदेवी फाउंडेशनचं MVD इंटरनॅशनल स्कूल. पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहोत सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत 12वीतील जिल्ह्यातील टॉप 10 मालिका, विशेष मालिका. या मालिकेमध्ये आपण देवगड तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी अपूर्वा सहस्त्रबुद्धे हिच्याशी गप्पा मारतोय. अपूर्वा, मला एक सांग, 12वीची परीक्षा जेव्हा तोंडावरती आली होती, नेमकी त्यावेळी तू अभ्यासाची पूर्वतयारी कशी केली होतीस आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी तू काय आणखी विशेष प्रयत्न केले होतेस? जेव्हा आमची 12वीची प्रिलिम डिक्लेअर झाली, 3 जानेवारीपासून आमची प्रिलिम होती आणि 2 जानेवारीला आम्हाला कळलं की माझ्या बाबांची तब्येत बिघडली होती. त्यांना किडनीचा प्रॉब्लेम झाला होता, क्रिएटिन खूप वाढलं होतं आणि हे आम्हाला कळलं. आणि दुसऱ्या दिवशीपासून लगेच माझी प्रिलिम होती. त्याच्यामुळे प्रिलिम ॲक्च्युली 12वीच्या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून घेतली जाते. त्याच्यामुळे प्रिलिममुळे आपल्याला लक्षात येतं की आपला अभ्यास किती झाला आहे, काय झाला आहे. पण माझ्यासाठी ते म्हणजे प्रिलिमचे मार्क काही हे नव्हते, कारण प्रिलिम चालू होती तेव्हा मी पूर्ण स्ट्रेसमध्ये होते. बाबा इथे नव्हते, बाबा मुंबईला होते, आजारी होते, आम्ही इथे होतो. त्याच्यामुळे त्या पिरियडमध्ये मी पूर्ण स्ट्रेसमध्येच होते. मग त्या प्रिलिमनंतर मग आमचे सोशल गॅदरिंग वगैरे झालं कॉलेजचं. त्याच्यानंतर मग पुन्हा मी अभ्यासाला सुरुवात केली नवीन ह्याने. आणि तेव्हा कधी कधी अभ्यास करताना स्ट्रेस येत होता, मग काहीतरी मोबाईलमध्ये टाईमपास करायचं काय असं हे होतं. म्हणजे प्रॉपर तेव्हा असं काय सुरू नव्हतं, पण तेव्हा माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केला ह्या स्ट्रेसमधनं बाहेर येऊन अभ्यास करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग एक्झाम्सच्या काही दिवस आधी मग बाबा इकडे रत्नागिरीत आले होते, तेव्हा आम्ही त्यांना भेटून आलो. त्याच्यानंतर जरा माझा स्ट्रेस कमी झाला होता. त्याच्यानंतर मी अभ्यास करताना रेफरन्स बुकचा आधार घेऊन प्रश्नांची पद्धत वगैरे त्याचा मी स्टडी केला. आणि प्रश्नपत्रिका ज्या जुन्या होत्या त्या मी जमवल्या होत्या आधीच्या विद्यार्थ्यांकडून कॉलेजमधून, त्याचा मी स्टडी केला. ते सोडवण्याचा प्रयत्न केला किती म्हणजे वेळात पूर्ण होत आहेत का, किंवा कशी नक्की उत्तरं डिस्क्रिप्टिव्ह लिहिताना ती कशी लिहायला हवी ह्याचा मी अभ्यास केला. अपूर्वा, काय सांगशील, 12वी तुला आता 91.23% मार्क्स मिळवलेले आहेस तू आणि कॉमर्स ही साईड निवडलीस. नेमकं तुला भविष्यामध्ये काय बनायचं आहे, काय ध्येय आहे तुझ्या मनामध्ये? आत्ता मी देवगडलाच पुढचं ग्रॅज्युएशन पूर्ण करणार आहे आणि ते करता करताच मी बँकिंगच्या परीक्षांचा अभ्यास करणार आहे. बँकिंग सेक्टरमध्ये मला माझं पुढचं करिअर करायचं आहे. त्याच्यात पुढे ज्या काय परीक्षा असतील त्या परीक्षा देत देत पुढे जायचं आहे. म्हणजे बँकिंग सेक्टरमध्येच मला माझं पुढचं करिअर करायचं आहे. नक्कीच बँकिंग क्षेत्रामध्ये खरं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलं कुठं वळत नाही आहेत आणि हे खरं म्हणजे एक नांदी म्हणायची आपण किंवा सुरुवात म्हणू शकतो आपण, किंवा त्याचाही विचार आता मुलं करू लागले आहेत.
मला एक सांग, तू जे यश मिळवलेलं आहेस एक प्रकारे एक रोल मॉडेल आहेस. तू स्वतः सेल्फ स्टडीच्या आधारावर एवढा अभ्यासक्रम पूर्ण करून तू एवढं यश मिळवलेलं आहेस. आता जे 10वी आणि 12वीला विद्यार्थी बसणार आहेत त्यांच्यासाठी तू काय संदेश देईल? नेमका त्यांनी अभ्यास कसं करावा आणि काय तुझा संदेश असेल त्यांच्यासाठी? मी एवढंच सांगेन की 10वी आहे 12वी आहे, स्ट्रेस नक्कीच असतो, पण तो म्हणजे मला रँकमध्ये यायचं आहे किंवा मला ह्याच्या पुढे जायचं आहे किंवा हिच्या पुढे जायचं आहे असं मनात न धरता आपण स्वतःशी कॉम्पिटिशन करून आपण 9वीत किंवा 11वीत जे काय मार्क मिळवलेत त्याच्यापेक्षा बेटर परफॉर्मन्स आपण 10वीत किंवा 12वीत करू असं मनात एक ठरवून त्या दृष्टिकोनातून अभ्यास करायला हवा आणि स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. स्वतः आपण जो काय अभ्यास करतोय तो जो काय करू अगदी खूप 10 तास वगैरे बसून अभ्यास खरं तर करायची गरज नाही. जो काय करू तो पूर्ण मन लावून आणि स्वतःवर विश्वास ठेवून आपला अभ्यास करायचा. अपूर्वाशी संवाद साधताना आपणास समजून आलं असेल की तिनं कशा पद्धतीने अभ्यास केला होता आणि हे घवघवीत यश मिळवलं आहे. निश्चितच या यशामध्ये तिच्या आई वडिलांचा, तिचे वडील अविनाश सहस्त्रबुद्धे आणि आई अनघा सहस्त्रबुद्धे यांचाही सिंहाचा वाटा आहे. आपल्यासोबत तिचे वडील आहेत अविनाश सहस्त्रबुद्धे आणि आई अनघा सहस्त्रबुद्धे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. अविनाशजी, सर्वप्रथम तुमचं मी अभिनंदन करतो. तुमच्या मुलीनं 91.23% गुणांसह देवगड तालुक्यामध्ये पहिला क्रमांक जो आहे तो मिळवलेला आहे. जेव्हा तुम्हाला कळलं की तुमची मुलगी 12वीमध्ये देवगड तालुक्यामध्ये पहिली आलेली आहे, नेमकं तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? काय तुमची प्रतिक्रिया होती? जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा मला खूपच आनंद झाला. आमच्या घरात असं कोणीच यश संपादन केलेलं नाही आहे. अपूर्वा ही पहिली मुलगी आमच्या घरात एवढं यश संपादन करणारी. ही आमची प्रॉपर्टीज आहे आमच्या घरातली. ती जेव्हा 10वीला होती तेव्हा कॉमर्स हवं म्हणून ती साताऱ्याला नवोदय विद्यालयामध्ये गेली होती. पण तिथे थंडीचं वातावरण तिला काय सूट झालं नाही, त्यामुळे ती आजारी पडायला लागली. सारखं घरची आठवण यायला लागली. ती फोन केला की रडायची. मग आम्ही तिला विचार केला, इथे म्हटलं वेळ फुकट घालवण्यापेक्षा तिला इकडे घेऊन येऊया म्हणून आम्ही इकडे घेऊन आलो. त्यानंतर तिचं 1 वर्ष फुकट गेलं. त्या 1 वर्षामध्ये तिला खूप डिप्रेशन आलं होतं, कारण तिच्याबरोबर असलेली मुलं पुढे गेली होती 1 वर्षाने, ही मागे राहिली होती. तेव्हा आम्ही तिला सांगितलं, तू काय काळजी करू नको, तू जसा नव्या दमाने अभ्यासाला सुरुवात कर, परत तुला यश मिळेल. आणि त्याप्रमाणे तिने अभ्यासाला सुरुवात केली आणि आता हे यश तिला मिळालं. अनघाजी, तुमचंही अभिनंदन. तुमच्या मुलीनं 91.23% गुणांसह देवगड तालुक्यामध्ये पहिला क्रमांक जो आहे तो मिळवलेला आहे. जेव्हा तुम्हाला कळलं की तुम्हाला तुमच्या मुलीनं 91.23% गुण मिळाले आणि त्यानंतर तुम्हाला कळलं असेल की तुमची मुलगी देवगड तालुक्यामध्ये सुद्धा पहिली आली आहे, आई म्हणून तुम्हाला काय वाटलं त्यावेळी? काय होती नेमकी तुमची प्रतिक्रिया? काय म्हणजे ते शब्दात सांगू शकत नाही. तिचं यश म्हणजे ऐकलं 91% मार्क आणखी. आणि मला एकदम तिने 7वीत असताना एक शिखर कविता लिहिलेली आणि त्या कवितेत तिने शेवट असा केलेला की उंचावेल शिर माया पित्यांचे. त्या कवितेची मला आठवण झाली. तिने आधी ती प्रवास करीत असताना ती कसा करते आहे त्याचा उल्लेख तिने केलेला आणि शेवट तिने एक वाक्य लिहिलेलं की उंचावेल शिर माया पित्यांचे. त्या कवितेची आठवण झाली आणि मला म्हणजे शब्दात मी आणखी काय बोलू शकत नाही तिचं यश कसं तिने संपादन केलं, मी काय केलं ते. देवगड तालुक्यामध्ये 91.23% गुणांसह प्रथम आलेल्या अपूर्वा सहस्त्रबुद्धे आणि तिचे आई वडील अविनाश आणि अनघा यांच्याशी संवाद साधताना आपणास एक गोष्ट नक्की समजून आलेली आहे की अपूर्वानं जे यश मिळवलेलं आहे ते यश पूर्णतः स्वयंअध्ययन, सेल्फ स्टडीच्या माध्यमातून आणि स्वतःची एक अभ्यासाची पद्धत जिनं जी डेव्हलप केली होती त्याच्या माध्यमातून मिळवलेलं आहे. आणि 12वीमध्ये असताना कौटुंबिक ज्या काही अडचणी होत्या त्या सर्व अडचणींवरती मात करत 11वीचं वर्ष वाया गेलेलं असतानासुद्धा त्या डिप्रेशनमधनं बाहेर येऊन तिने यश मिळवलेलं आहे. एक म्हणावं असं नक्कीच वाटतं इथं की बुद्धिमत्तेचा बालेकिल्ला सिंधुदुर्ग जिल्हा. शिवचरित्रामध्ये आग्र्याहून सुटका जी आहे हा भाग अत्यंत गाजलेला असा आहे. मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांची भेट होते आणि त्याच्यामध्ये संवादामध्येच एक शेर जो आहे तो गाजलेला असा होता. शेर होता की खुदी को कर बुलंद इतना हर तहरीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. अपूर्वानं जे यश मिळवलेलं आहे ते असंच म्हणावं लागेल की सर्व प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत फिनिक्स पक्षाप्रमाणे तिने जी झेप घेतलेली आहे ती सर्वांनाच प्रेरणादायी आहे, हे मात्र नक्की.
नको आता भीती, पुढे पुढे जाण्या, यशवंत कीर्तिवंत जगप्रसिद्ध होण्या, सिंधुदुर्ग लाईव्ह पाठीशी ध्येय सिद्धी करण्या, घे भरारी या नभाला तू झुकविण्या. तुची घडविसी विश्वकर्मा, तुची घडविसी अन्नपूर्णा. माता वैष्णोदेवी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट MVD नॉलेज हब. मुंबई पुणे नंतर आता सिंधुदुर्गात MVD कॉलेज बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा आणि डिग्री, BCom बँकिंग आणि इन्शुरन्स, फायनान्स मार्केट, CBSE इंटरनॅशनल स्कूल. मुंबई गोवा हायवे ओसरगाव, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल क्रमांक 94 235 75 547, 84 120 399 66, 84 120 799 66. लँडलाईन नंबर 023 67 25 11 11, 25 11 22, 25 11 55, 25 11 66 आणि 25 11 77. व्हॉट्सअप नंबर 84 120 399 66. माता वैष्णव देवी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स MVD नॉलेज हब.